मध्ये बघा काय दिलेलं आहे, द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 1/2.002 ब्रॅकेट स्क्वेअर. हा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधील अप्रॉक्सिमेशन या पॉईंटवरती क्वेश्चन. तर आता ह्याचे शेड्यूल कसं करता येईल बघा अप्रॉक्सिमेशनचा. एक तर पहिल्यांदा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला समजून घ्या. एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. हा तुमचा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये आता बघा पहिल्यांदा आपल्याला फंक्शन कन्सिडर करावं लागतं. तर फंक्शन कसं कन्सिडर करता येईल बघा याच्यामध्ये. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2.002 चा हा स्क्वेअर आहे, दॅट इज 1/x स्क्वेअर लिहिता येईल. ठीक आहे. फंक्शन कन्सिडर केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह पण काढून घेऊया एफ डॅश एक्स. ओके. तर आता एफ डॅश एक्स तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x⁴n फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लक्षात असं ठेवू शकताय की -n/x⁴n+1 हा फॉर्म्युला झाला. तर ते -2/x³ आला. हा झाला एफ डॅश एक्स. फॉर्म्युला कम्पेअर करून तुम्ही बघा. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता ए प्लस एच काय कन्सिडर करावं लागणार. तर ए प्लस एच ही जी व्हॅल्यू आहे ती 2.002 अशी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ए म्हणजे 2 मिळता येईल आणि एच जो आहे तो 0.02 मिळता येईल. कंपॅरेटिव्ह ए प्लस एच मध्ये ए ची व्हॅल्यू 2 अँड एच इज इक्वल टू 0.02 मिळेल. ठीक आहे. अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला तर आता आपण दिलेला आहे. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये बघा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एफ ऑफ ए प्लस एच जो आपण कन्सिडर केलेला आहे तो 2.002 आहे, इज इक्वल टू एफ ऑफ ए दॅट इज एफ ऑफ 2 प्लस एच जो आहे तो 0.02 इंटू एफ डॅश ए दॅट इज एफ डॅश 2. आता एफ ऑफ 2.002 हा एफ ऑफ एक्स आहे. एक्स मध्ये व्हॅल्यू ती पुट केली तर 1/2.002 चा ब्रॅकेट स्क्वेअर जी आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती अप्रॉक्सिमेट एफ ऑफ 2 दॅट इज हा एफ ऑफ एक्स आहे. तर याच्यामध्ये पुट केलं 2 चा स्क्वेअर 4 झाला. 0.02 डिवायडेड बाय एफ डॅश 2 एफ डॅश 2 2/-2/2 चा क्यूब दॅट इज 8 झाला. तर हे 1/4 मायनस प्लस मायनस मायनस 0.002 डिवायडेड बाय 4 होईल. डिनॉमिनेटर सेम झाला तुमचा. तर 1 मायनस 0.002 अपॉन 4 होईल. हे सॉल्व्ह करून तुम्हाला फायनली जे आन्सर मिळून जाईल बघा ते 0.2495 हे आन्सर येऊन जाईल. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.